नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण करूया अगदी झटपट चविष्ट असं मटर पनीर. तर त्यासाठी सुरुवातीला कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये 2 ते 3 मोठ्या साईजचे कांदे असं उभ्या साईजमध्ये कांदा असा कट करून घ्यायचा आणि तोही तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा सॉफ्ट होईपर्यंत. कांदा असा थोडासा लालसर झाला पाहिजे. आणि आता वरून 2 टोमॅटो मोठ्या साईजमध्ये कट करून घ्यायची, ती टाकून 2 ते 3 मिनटं छान अशी परतून घ्यायची. टोमॅटो पटकन सॉफ्ट होतं. आणि आता वरून 2 ते 3 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि इथे 10 ते 12 काजू आणि 1 चमचा मगज बिया घेतलेले आहेत. पूर्णपणे ऑप्शनल आहे, आवडत असल्यास टाकू शकता, पण ग्रेव्हीला चव खूप छान येते. आणि 2 ते 3 मिनटं असं परतून घ्यायचं. आणि वरून आता थोडंसं इथे पाणी टाकून घ्यायचं आहे, जास्त नाही, अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं, छान असं एकजीव करून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, सर्व मसाला आपला छान असा शिजला जातो आणि ग्रेव्हीला चवही खूप छान येते. आणि आता झाकण ठेवून फक्त 5 मिनिटे वाफ काढून घ्यायची. यामधील पाणी पूर्णपणे आटलं पाहिजे फक्त. हे पहा, 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत. आणि आता आपण झाकण काढून पाहूयात. तर मसाला आपला छान असं वाफला जातो आणि हे मिश्रण आपण छान असं तेलामध्ये परतून घेतल्यामुळं आपल्या ग्रेव्हीला चव खूप छान येते. तर हे पहा, पूर्ण पाणी असं आटून घ्यायचं आपल्याला. यातील थोडंफार जे शिल्लक आहे ते पण आपण असं पूर्ण कोरडं करून घेऊयात. आणि टोमॅटो आपलं असं पटकन सॉफ्ट होतं. कांदाही छान असा आपला मऊसूत शिजलेला आहे. तर पूर्ण मसाला असा कोरडा करून घ्यायचा. आणि आता काढून आपण बाजूला ठेवून देऊयात. आणि पूर्ण मसाला आपला थंड झाल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. हे पहा, इथे मी थोडंसं कोमट असतानाच बारीक करून घेत आहे. आणि थोडंसं पाणी टाकून छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची. आणि आता कढईमध्ये 4 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं. तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल छान असं कडकडीत गरम झालं की आता इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे बारीक कट करून. आणि आता ते पनीर आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. फ्रोझन पनीर असेल तर तुम्ही इथे नाही असं तेलामध्ये परतून घेतलं तरी चालेल, असं डायरेक्ट टाकलं तरी चालेल. आणि इथे मी अलगद असं थोडंसं परतून घेत आहे. थोडासा हलकासा कलर चेंज होतो पनीरचा आपल्या. हे पहा, पनीर तळण्यासाठी सुरुवातीला थोडंसं तेल जास्त घ्यायचं. आणि आता हे पनीर आपण काढून घेऊयात. तर इथे मी एका बाउलमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला आता हे पनीर काढून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, पनीर आपलं चिवट बनलं जात नाही. हे पहा, लगेचच थंड पाण्यामध्ये हे पनीर काढून घ्यायचं आहे. असं कडकही होत नाही किंवा खाताना असं चिवटही लागत नाही. या पद्धतीने सर्व पनीर काढून घेऊयात. आणि आता याच कढईमध्ये फोडणी देऊन घेऊयात. तर तेल थोडं शिल्लक आहे, तर त्यामध्ये अर्धा चमचा शाही जिरं, थोडंसं तमालपत्र, 4 ते 5 मिरी आणि लवंग टाकून थोडंसं असं मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा. आणि आता वरून बारीक करून घेतलेली ही ग्रेव्ही टाकून घ्यायची. तर आता ग्रेव्ही तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे. तर आपण सर्व साहित्य भाजून घेतल्यामुळे इथे आपल्याला ग्रेव्ही परतायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. तर ग्रेव्ही अगदी पटकन आपली शिजलीही जाते आणि छान असं कढईने तेल सुटू लागतं. हे पहा, वाटणाला 2 ते 3 मिनटं असं फुल गॅसवर ग्रेव्ही छान अशी परतून घ्यायची आहे. थोडासा हलकासा कलर चेंज होतो. आणि इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून विसळून यामध्ये टाकून घेत आहे. आणि आता वरून 1 वाटी मटर इथे मी सोलून घेतलेलं आहे, ते टाकून घेऊयात. तर छान आता मिक्स करून घेऊयात आपण मटर मसाल्यामध्ये. आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि छान असं एकजीव करून घ्यायचं. मीठ टाकल्यामुळे मटर पटकन शिजलं जातं, जास्त वेळ लागत नाही. आणि आता झाकण ठेवून मटर आपल्याला 4 ते 5 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे, पटकन शिजलं जातं. हे पहा, आणि ग्रेव्ही छान अशी आपली शिजलेली आहे. आणि आता मसाले टाकून घेऊयात. तर पाव चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, यामुळे कलर खूप छान येतो, 1 चमचा धन पावडर आणि 1 चमचे इथे पनीर मसाला टाकून घेत आहे. तुम्ही कोणताही टाकू शकता. कोरडे मसाले छान असं ग्रेव्हीमध्ये एकजीव करून घ्यायचे. छान असं 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचे. आणि आता वरून झाकण ठेवून 4 ते 5 मिनटं बारीक गॅसवर एक वाफ काढून घ्यायची. हे पहा, मसाले छान असं एकजीव होतात ग्रेव्हीमध्ये. आणि आता वरून पनीर पाण्यासकट टाकून घेऊयात आपण. तर इथे तुम्हाला ग्रेव्ही किती दाटसर किंवा किती पातळ करायची आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता.
आणि आता झाकण ठेवून 4 ते 5 मिनटं फक्त एक वाफ काढून घ्यायची. जास्त वेळ असं ठेवायचं नाही, नाहीतर पनीर आपलं चिवट बनलं जातं. तर हे पहा, झाकण काढून आपण पाहूयात. ग्रेव्ही छान अशी दाटसर झालेली आहे आणि मटर आणि पनीरही सॉफ्ट झालेलं आहे. तर आता आपण काढून घेऊया. तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. युट्यूबवर असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.